नमस्कार मंडळी, मी संगीता. आषाढ अमावस्या म्हणजे दिव्यांची अमावस किंवा दीप अमावस्या असे सुद्धा म्हणतात. आणि या दिवशी आपण सगळेजण दिव्यांची पूजा करत असतो. एक छोटासा दिवा आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येत असतो आणि या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. तर आषाढ महिन्याच्या अमावस्येला ही पूजा केली जाते. तर या दीप अमावस्येला आपल्याला कशी पूजा करायची आहे, काय काय साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि पूजासुद्धा कशी करायची हे सुद्धा मी दाखवणार आहे. पूजेची पूर्वतयारी करून ठेवली तर पूजा करायला आपल्याला वेळ लागत नाही किंवा सारखी उठबससुद्धा होत नाही. चला तर आपण पूजेला सुरुवात करूया. पूजेसाठी काय काय लागतं ते प्रथम आपण बघूया. पूजेसाठी लागणार आहे आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, पंचामृत घेतलेलं आहे, लाह्या घेतलेल्या आहे, गूळ घेतलेला आहे, फुलवाती घेतलेल्या आहे, तेलवाती घेतलेल्या आहे, घंटी घेतलेली, उदबत्ती घेतलेली, आगपेटी घेतलेली आहे, फुलं घेतलेली, दुर्वा घेतलेले आहेत आणि काही गजरे घेतलेले आहेत. आणि आपल्या घरात जे दिवे असतील ते सगळे घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत. मी परत एकदा सगळं सांगते. आता आपल्याला पूजेसाठी लागणार आहे हळद, कुंकू, अक्षता, पंचामृत घेतलेलं आहे, लाह्या आणि गूळ घेतलेला आहे, वस्त्र लागणार आहेत आपल्याला, तेला वाती, तुपाच्या वाती, आगपेटी घेतलेली आहे, उदबत्ती घेतलेली आहे. ही सगळी पूर्वतयारी आपल्याला करायची आहे. आणि फुलं घेतलेली आहे, दुर्वांची जुडी घेतलेली आहे गणपती बाप्पांसाठी, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे. आणि आपल्या घरात जेवढे लहान मोठे सगळे दिवे असतील ते आपण घासून पुसून स्वच्छ घेतलेले आहेत. पळी घेतलेली आहे, तामण घेतलेलं आहे, तांब्या घेतलेला आहे. हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे की सारखी उठबस करायला नको म्हणून हे सगळं साहित्य आपण जवळ घेतलेले आहे. एक चौरंग घेतला आहे आणि लाल कापडसुद्धा घेतलेलं आहे. आता देवाच्या समोरसुद्धा ही पूजा तुम्ही करू शकतात, पण मी घरात लहान मूल असल्यामुळे मी थोडंसं बाजूला ही पूजा मांडलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले गुळाचे आणि कणकेचे दिवे हे सुद्धा आवर्जून आपल्याला करायचे आहेत. कणिक घ्यायची आहे, त्यात गुळाचं पाणी करायचं आहे आणि कणिक भिजवून ते दिवे तयार करायचे आहेत. ही सगळी पूर्वतयारी आपली झालेली आहे आणि मी त्या एका ठिकाणी सगळं आणून ठेवलेलं आहे. आणि आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. आता जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे, झाडून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे. आणि चौरंग मांडायचा आहे. चौरंग नसेल तर पाट मांडला तरी चालेल किंवा तुमच्या देव्हाऱ्याच्या समोर ही पूजा मांडली तरी काहीच हरकत नाही. त्यावर मी लाल कापड अंथरलेलं आहे आणि आपण आता तांदूळ तिथे थोडे थोडे जिथे आपल्याला दिवे ठेवायचे आहे तिथे आपण थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत. हे सगळे तांदूळ आपण तिथे ठेवलेले आहेत. त्या तांदळाला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे दिवे ठेवायचे आहे. हे बघा, हे असे तांदूळ मी मांडलेले आहेत. त्या सगळ्यांना मी हळद कुंकू वाहत आहे. हळद कुंकू वाहिल्यानंतर आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत. आता आपण एक एक दिवा ठेवून घेऊया. मी प्रथम समई घेतलेली आहे आणि वातीला हळद कुंकू लावायचं आहे. त्याशिवाय वात आपल्याला लावायची नाही आहे. आता हे समई आपल्याला ठेवायची आहे. मधोमध मी समई ठेवलेली आहे आणि आजूबाजूने मी सगळे दिवे ठेवून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात ह्या दिव्यांमध्ये मी सगळ्यांना वाती घातलेल्या आहेत आणि तेलसुद्धा घालणार आहे. आधी प्रथम मी हळद कुंकू त्याला लावून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला तेल त्यात टाकायचं आहे. हे बघा, हे सगळं मी हळद कुंकू लावून घेतलेलं आहे. त्यात मी तेलसुद्धा टाकलेलं आहे. मी आता इथे तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवायचे आहेत दिवे त्या ठिकाणी व्यवस्थित हे मांडून ठेवायचे आहेत. तुम्ही बघू शकतात सगळे दिवे आपण चौरंगावर असे मांडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण जे कणकेचे दिवे वाफवून घेतलेले आहेत त्यात आपण मात्र तुपाचे दिवे लावणार आहोत. फुलवाती लावलेले आहेत, तूप टाकून घेतलेलं आहे. हे दिवे आपल्याला नंतर प्रज्वलित करायचे आहेत. मी रांगोळीसुद्धा काढून घेतलेली आहे. काही गजरे घेतलेले आहेत, दुर्वा घेतलेले आहेत. हे एका ताटात मी सगळं काढून घेतलेलं आहे. आता हे दिवे जागेवर ठेवलेले आहे. आता मी काही दिव्यांना गजरे वाहत आहे आणि काही दिव्यांना मी फुलं वाहणार आहे. आपण जसे देवांना फुलं वाहतो त्याचप्रमाणे आपण दिव्यांना आज सगळ्या दिव्यांना आपल्याला फुलं वाहायची आहे. काही गजरे वाहिलेले आहेत तर काही फुलं सुद्धा
वाहिलेली आहे. इथे तुम्ही फुलांची सुद्धा सजावट करू शकतात. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण कुठलीही पूजा करण्या अगोदर आपण गणपतीची पूजा करत असतो. तर आपण गणपती म्हणून मी इथे सुपारी घेतलेली आहे. सुपारीची आपण पूजा करणार आहोत. आता या गणपती बाप्पांना आपल्याला शुद्धोदक स्नान घालायचं आहे, पंचामृत स्नान घालायचं आहे. पंचामृत स्नान म्हणजे काय? पंचामृताने आपल्याला स्नान घालायचं आहे. तर पंचामृत कसं तयार केलेलं आहे? दही, दूध, साखर, मध, तूप. पंचामृत मी आधीच तयार करून ठेवलेलं आहे. प्रथम आपल्याला शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे 3 वेळा. तुम्ही यावेळी गणपती स्तोत्रसुद्धा म्हणू शकतात. हे बघा, तुम्ही बघू शकता 3 वेळा मी साध्या पाण्याने स्नान घातलेले आहे. नंतर 3 वेळा पंचामृताने स्नान घातलेलं आहे. 3 वेळा मी शुद्ध पाण्याने स्नान घातलेलं आहे. आणि आता आपल्याला सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि मी एक आसन घेतलेलं आहे. त्या आसनावर मी ही गणपतीची स्थापना करणार आहे. दिव्याच्या शेजारीच आपल्याला गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे. चौरंग घेतला आहे. त्यावर मी किंचित तांदूळ घेतलेले आहे, अक्षता घेतलेली आहे. त्याला हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरच आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे. गणपती बाप्पाला आपल्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहे आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला फूल व्हायचं आहे. हळद कुंकू वाहिलेलं आहे, अक्षता वाहिलेल्या आहे, फूल ठेवायचं आहे. गणपती बाप्पांना लाल फूल आवडतं म्हणून लाल फूल वाहिलेलं आहे. गणपती बाप्पांना दुर्वा आवडतात म्हणून मी दुर्वासुद्धा ठेवलेले आहेत. आता आपण मनोभावे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे दिवे प्रज्वलित करायचे आहे. आपण आधी समई प्रज्वलित करून घेऊया. हे सगळेच दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे. मी सगळे दिवे आता लावून घेणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसते आपली पूजा. हे बघा, सगळे दिवे मी प्रज्वलित करून घेतलेले आहेत. आणि फुलं होती ती सुद्धा वाहिलेली आहेत. आणि खाली रांगोळीसुद्धा मी काढून घेतलेली आहे. सुंदर आपली पूजा तयार झालेली आहे. सुंदर दिसतीये, लखलखाट झालेला आहे घरात. आणि गणपती बाप्पांना मी गूळ खोबऱ्याचं सुद्धा नैवेद्य दिलेला आहे. हे सगळे दिवे लावून झाल्यानंतर मी हळद कुंकू वाहिलेलं आहे. त्यानंतर हे मी कणकेचे दिवे गूळ घालून केलेले, वाफवून घेतलेले हे दिवे प्रज्वलित करायचे आहे. आणि या दिव्यांनीच आपल्याला ह्या सगळ्या दिव्यांचं औक्षण करायचं आहे. आणि त्यानंतर मी वस्त्रमाळसुद्धा घातलेली आहे. काही फुलं राहिली असतील तीसुद्धा मी वाहिलेली आहे. छान आपल्याला सजावट करायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकतात काही पांढरी फुलं आहे, काही लाल फुलं आहे, काही पिवळी फुलं आहे. सगळी मी वाहिलेली आहे आणि छान सजावट केलेली आहे. ही वस्त्रमाळसुद्धा अशी सगळीकडनं मी वाहिलेली आहे. आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आता इथे पाण्याचं मंडल करून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आषाढ अमावस्येला लाह्यांचा आणि गुळाचा नैवेद्य असतो, तो मी दाखवलेला आहे. आणि आपलं जे पंचामृत आहे त्याचासुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही बघू शकता ते पंचामृत आहे, हे सुद्धा आपल्याला नैवेद्य म्हणून तिथे ठेवायचं आहे. आणि नैवेद्याला आपल्याला पाणी फिरवून नमस्कार करायचा आहे. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असे 3 वेळा करून नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपले जे कणकेचे दिवे तयार केलेले आहे, या कणकेच्या दिव्यांनी आपल्याला सगळ्या देवांना ओवाळायचं आहे. तुम्ही बघू शकतात या सगळ्या दिव्यांना आपण या कणकेच्या दिव्यांनी ओवाळलेलं आहे आणि मनोभावे आपण नमस्कार केलेला आहे. आता हे कणकेचे दिवे शांत झाल्यानंतर आपण हे प्रसाद म्हणून खाऊ शकतो. कारण हे गूळ घातलेले गव्हाचे दिवे खूप उत्तम लागतात. कारण वाफवलेले असतात, त्यात तूप घातलेले असतं, दिवा लावलेला असतो. हे दिवे आपल्याला टाकून द्यायचे नाही आहेत. आपण स्वतःच घरात प्रसाद म्हणून हा सगळा घ्यायचा आहे. तर आपल्याला या दिव्यांसमोर आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबाच्या सौख्यासाठी प्रार्थना करायची आहे. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार असे म्हणून देवाला मनोभावे नमस्कार करायचा आहे. अशी आपली पूजा आपण आज संपन्न केलेली आहे. अशी ही पूजा तुम्ही पण आषाढ अमावस्या नक्की करा. अशी पूर्वतयारी करून ठेवली तर आपल्याला पूजा करायला अजिबात
वेळ लागत नाही किंवा आपण पूजा करताना उठबससुद्धा होत नाही. आषाढ अमावस्येला ही दिव्यांची पूजा नक्की करा. आपल्या सगळ्यांच्या कुटुंबात सुख शांती नांदो ही प्रार्थना देवाजवळ करते आणि हा व्हिडिओ संपवते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.